हाय, तुम्हालाही उपवासाला सांडगे खायला आवडतात का? मला तर फार आवडतात. आणि त्यासाठी आज मी तुमच्यासोबत सांडग्याची रेसिपी शेअर करणार आहे, जी खूप सोपी आहे. तर सांडग्याची रेसिपी बनवण्यासाठी इथे मी 1 बाउल शाबू घेतलेला आहे आणि शाबू स्वच्छ धुवून घेतलेला आहे. आणि त्यानंतर 1 ग्लास पाणी घालून त्याला रात्रभर आपल्याला भिजवत ठेवायचं आहे. पाणी तुम्हाला इथे जास्त नाही घालायचं आहे. मी जसं व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे तुम्हाला, वरती 1 इंच पाणी राहिलं पाहिजे, जसं व्हिडिओत दाखवलेलं आहे तसं. आणि रात्रभर भिजवत ठेवायचं आहे. त्यानंतर सकाळी आपल्याला बटाटे जे आहेत ते बटाटे शिजवून घ्यायचे आहेत, म्हणजे उकडलेले बटाटे तुम्हाला घ्यायचे आहेत. मी ते उकडलेले 2 बटाटे घेतलेले आहेत. आणि त्यानंतर जिरे 1 चम्मच, 1 चम्मच लाल मिरच पावडर आणि चवीनुसार मीठ. चॅनलला जर माझ्या सबस्क्राईब तुम्ही केला नसेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. सकाळी भिजून झाल्यानंतर शाबू असे दिसतात. त्यानंतर शाबू इथं मी घेतलेला आहे आणि शाबूमध्ये आपल्याला इथे आता मी जिरं घातलेलं आहे, लाल मिरच पावडर आणि जे बटाटे आहेत ते बटाटे स्मॅश करून घ्यायचे आहेत तुम्हाला, म्हणजे एकदम कुस्करून घ्यायचे आहेत तुम्हाला चांगल्या प्रकारे, म्हणजे एक जीव झाला पाहिजे तो. चांगल्या प्रकारे कुस्करून घेतल्यानंतर ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ते तुम्हाला काय करायचं आहे, मिक्स करायच्या सगळ्या गोष्टी. आणि सगळ्या गोष्टी अशा प्रकारे मिक्स करायच्या की सगळे ते एकजीव झाले पाहिजेत. खरं हे लक्षात ठेवा की शाबू पूर्णपणे बारीक नाही झाले पाहिजेत. शाबू हे मोठे मोठे राहिले पाहिजेत त्यामध्ये, कारण ते तळल्यानंतर खूप छान वाटतात. तर तुम्हाला हे चांगल्या प्रकारे सगळं एकजीव करून घ्यायचं आहे, जसं मी व्हिडिओमध्ये आता तुम्हाला दाखवते की कशाप्रकारे मिक्स करायचं आहे. तर हे अशा प्रकारे चांगल्या प्रकारे पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे. आणि मिक्स करून झाल्यानंतर 5 मिनटासाठी मी हे ठेवलं होतं. आणि त्यानंतर आपल्याला सांडगे घालायला सुरुवात करायची आहे. तर आता मी इथं घरात हे सांडगे घालत आहे. आणि घरात सांडगे घालून झाल्यानंतर हे सांडगे मी आता उन्हात ठेवणार आहे. माझ्याकडे ती जी प्लॅस्टिकची बॅग वगैरे असते त्याला काय बोलतात आता मला माहीत नाही आहे, तर ते माझ्याकडं नव्हतं. त्यासाठी मी इथे परात घेतलेली आहे आणि परातीमध्येच मी हे सांडगे घातलेले आहेत. आणि त्यानंतर अशी खुर्चीवर मी हे प्लेट्स ठेवलेले आहेत. आणि हे आपल्याला उन्हामध्ये 2-3 दिवस चांगल्या प्रकारे वाळू द्यायचे आहेत. आणि वाळून झाल्यानंतर हे अशा काही दिसतात. आणि त्यानंतर आपल्याला तळून हे चविष्ट सांडगे खायचे आहेत. तर तुम्ही नक्की ही रेसिपी ट्राय करा सांडग्याची आणि मला सांगा की तुम्हाला हे सांडगे कसे वाटले. आणि नक्कीच तुम्ही हे ट्राय करून बघा. ट्राय करून तुम्ही नक्कीच बघा हे, कारण हे चवीला खूप छान वाटतात खायला. तुम्ही खाल्ल्याशिवाय राहणार नाही आणि लगेच केल्याबरोबर ते संपतात देखील.